ज्ञानेश्वरांची योग्यता समाजाला पूर्ण पटल्यानंतर त्यांच्या हाल अपेष्टांचा काळ संपला. मनाला निश्चिंतपणा प्राप्त झाला. पैठणहून ही तेजाची बाळे पुढील प्रवासास निघाली. प्रवासात भजन कीर्तन सतत चालू असे. त्यांचा भक्तगण वाढत चालला. शेवटी ही मंडळी प्रवरा नदीवरील नेवासे या गावी येऊन पोहोचली. गावाबाहेरील महादेवाच्या देवळात त्यांनी मुक्काम ठोकला. एके सकाळी निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना म्हणाले, ज्ञानोबा, तू आता एक काम कर. दुसऱ्यास ते साधणार नाही. तुलाच करावे लागेल. आपण सांगाल ते मी आनंदाने करीन. कोणते काम? ज्ञानेश्वरांनी विचारले. सामान्य लोकांना संस्कृतचे ज्ञान नसते आणि वेदांताचे सारे ज्ञान संस्कृत भाषेतच सांगितलेले आहे. महाभारत, रामायण, पुराणे इ संस्कृतमध्ये सामान्य लोकांना कसे समजणार? त्यांना मोक्षाचा मार्ग दिसावा म्हणून प्राकृत भाषेत ज्ञानज्योत पेटव, म्हणजे तिच्या शांत आणि अखंड प्रकाशात भोळीबापडी माणसे सुखाने वाटचाल करतील. परमार्थाचे सारे ज्ञान मराठी भाषेत आहे. या ज्ञानाच्या पाणपोईवर तृषार्त लोकांना यथेच्छ ज्ञानामृत पिऊ दे. गीतार्थाचे विवरण सर्वांना समजेल अशा सोप्या मराठीत कर. ज्ञानोबांनी आपल्या थोरल्या बंधूंची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांच्या चरणांवर आपले मस्तक ठेविले आणि त्यांनाच गुरुस्थानी मानिले. गुरूंचा आशीर्वाद घेऊन त्यांनी ग्रंथरचनेला सुरुवात केली व शके 1212 मध्ये तो पुरा केला. हा ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी. हा एक चमत्कार ज्ञानेश्वरांनी करून दाखविला आहे. यावेळी ज्ञानेश्वरांचे वय अवघे 15. या वयात एवढा महान ग्रंथ निर्माण करणे म्हणजे एक आश्चर्यच नव्हे का? हा ग्रंथ हल्लीचीही विद्वान मंडळी शिरोधार्य मानतात. केवढी ही ग्रंथाची अपूर्वता! आपल्या गुरूंना म्हणजे निवृत्तीनाथांना सन्मुख बसवून त्यांच्याकडून मिळालेल्या स्फूर्तीने ज्ञानेश्वरांच्या मुखातून वेदवाणीचा ओघ सुरू व्हावयाचा. ज्ञानामृताचा हा झरा अखंडपणे पाझरू लागला म्हणजे श्रोते लोक डोलू लागत. तहानभूक विसरून जात. केवढे हे हृदय दृश्य! ग्रंथ लिहून घेण्याचे काम सच्चिदानंद बाबा यांनी केले. ज्ञानेश्वरांच्याच कृपेने त्यांची मृतावस्था संपून त्यांना जागेपण आले होते. या अलौकिक ग्रंथाची परिसमाप्ती झाल्यानंतर ज्ञानेश्वर आपल्या सहुरूंना म्हणजे निवृत्तीनाथांना म्हणतात, एक वेळ कल्पतरूंची उद्याने लावता येतील, पृथ्वीचा गोल सुवर्णाचा करता येईल. ज्ञानदेवांनी जिवंत समाधी घेतली, आकाशालाही अंगरखा शिवता येईल. ही कामे कठीण नाहीत, पण गीतार्थ स्पष्ट करणे हे काम खरोखरीच कठीण आणि तो मराठीतून करणे त्याहून कठीण. पण आपल्या कृपेने हा ग्रंथ माझ्याकडून पुरा होऊ शकला. खरोखर हे ग्रंथकर्तृत्व माझे नाही, परी हई म्या केले, की हई माझे निजाले. असे म्हणून ग्रंथकर्तृत्वाचे सारे श्रेय ज्ञानेश्वरांनी सहुरूंनाच दिले. आज मी कृतार्थ झालो असे सहज उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडले. ज्ञानदेवांची योग्यता सर्व संतांनी ओळखली होती. त्यांचे अलौकिकत्व सर्वांना पटलेले होते. काही विशेष चमत्कार करून लोकांना दिपवावे ही बुद्धी त्यांच्या ठिकाणी कधीच नव्हती. प्रसंगानुरूप तशा काही गोष्टी त्यांना कराव्या लागल्या. ज्ञानदेव अत्यंत नमनशील व निगी होते. समाधी घेतेवेळी त्यांचे वय अवघे 22 वर्षांचे. पण सर्व संतमंडळीत ते अग्रस्थानी होते. सर्वांना अतिशय वंदनीय. ते विष्णूचा अवतार होत अशी सर्वांची मनोमन खात्री होती. मोरोपंत कवींनी तर त्यांना विष्णूचा 11वा अवतार म्हणून संबोधिले आहे. नामदेव, विसोबा खेचर, चांगदेव आणि कित्येक श्रेष्ठ संत त्यांना आपला आत्मा मानीत. सर्वांच्या उत्साहाचा, स्फूर्तींचा, आनंदाचा ते ठेवा होते. सर्वांचे सुखनिधान म्हणजे ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. संतजनांचे माहेर असे परोपरीने आळविणाया श्रेष्ठ संतांची मालिका पाहिल्यानंतर ज्ञानेश्वरांच्या अंगी झळाळणारे दिव्यत्वाचे तेज पाहून कोणाचेही डोळे दिपून जातील आणि आदराने मस्तक आपोआप नत होईल. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी इत्यादी ग्रंथरचना केल्यानंतर त्यांचे मन या जगात रमेनासे.
झाले. त्यांना आत्मानंदात सत्मग्न असावेसे वाटू लागले. शिवाय इतर लोकांची उपाधीही बाळगू लागली. तेव्हा समाधीच घेणे बरे असे वाटून पंढरीस तेथे जमलेल्या सर्व संतमंडळींच्या समक्ष श्री विठ्ठलापुढे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा दिवस कार्तिक शुद्ध दशमीचा असल्यामुळे ठिकठिकाणाहून अनेक संत आणि भक्त अनायासे जमलेले होते. सर्वांच्या गाठी भेटी झाल्या, पण ज्ञानदेवांचा समाधीचा विचार ऐकताच सर्वांचे डोळे चटकन पाणावले. ज्ञानदेवांसह निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताबाई आणि नामदेवादी संत पंढरीहून आळंदीस आले. विशेष गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगही आले. धन्य ज्ञानेश्वर आणि धन्य त्यांचे मातापिता. असंख्य संत, महंत आणि भक्त समाधीचा प्रशांत सोहळा प्रत्यक्ष पाहण्याचे पुण्य लाभावे म्हणून आळंदीस जमले होते. आळंदी हे फार जुने तीर्थक्षेत्र आहे. नव्हती पंढरी तेव्हा होती आळंदी इतके महात्म्य आळंदीचे आहे. हजारो तपस्व्यांची ही तपोभूमी होती. येथील पुरातन सिद्धेश्वराच्या सान्निध्यात असंख्य साधकांनी सिद्धी मिळविली होती. अशी ही पुण्यभूमी ज्ञानेश्वरांनी समाधीकरिता निवडली यात आश्चर्य कसले. ज्ञानेश्वरांच्या चिरशांतीची जागा सिद्धेश्वराच्या जवळच अजान वृक्षाच्या छायेखाली आहे. नामदेवांनी आपल्या मुलांकडून हे समाधीस्थान स्वच्छ करून घेतले. नंतर ती जागा शृंगारण्यात आली. धुवट बत्राची दाट घडी पसरून ज्ञानेश्वरांचे आसन तयार करण्यात आले. त्यावर तुळशीची व बेलाची पाने पसरली. समाधीची सर्व सिद्धता झाली. कार्तिक व ज्ञानदेवांनी जिवंत समाधी घेतली. शके 1218. सर्वांनी हरिजागर केला. द्वादशीला पारणे झाले. सर्वांची भोजने उरकल्यानंतर ज्ञानदेवांनी पारणे सोडले. प्रत्यक्ष पांडुरंगांनी ज्ञानेश्वरांना वाढले. त्रयोदशीचा दिवस उगवला. तो गुरुवार होता. जसजसा दिवस वर येऊ लागला तसतशी सर्वांची अंतःकरणे हेलावू लागली. एकंदर वातावरण विषण्ण बनले, पण ज्ञानेश्वर मात्र स्थिरवृत्ती होते. शांतीचे सागरच ते त्यांच्या मुखावर सात्विक समाधान विलसत होते. अपार आत्मानंदाचे सुख ते भोगीत होते. ते अगदी निःशब्द बनले होते. 2 प्रहर होऊन गेले. पांडुरंग ज्ञानदेवांजवळ जाऊन म्हणाले, ज्ञानोबा, वेळ होत आली, चलायचं ना. ज्ञानोबा उठले. सोपानला त्यांनी प्रेमाने आलिंगन दिले. लढिवाळ मुक्ताईला पोटाशी धरले. नंतर ते निवृत्तीनाथांजवळ गेले. त्यांना बंधन करून ते म्हणाले, दादा, गुरुमाऊली, आतापर्यंत आपण माझे पालनपोषण केलेत, माझे लाड पुरवलेत. आपल्या कृपेने ही मायांदी मी ओलांडत आहे आणि माझ्या मूळच्या स्वरूपात मी विलीन होत आहे. निवृत्तीनाथ गहिवरून बोलले, माझ्या ज्ञानराजा, तुझ्यासारखा भाऊ आणि तुझ्यासारखा शिष्य कधीही मिळणार नाही. उणाधिक शब्द तू कधी बोलला नाहीस. गुरु शिष्याच्या नात्याची तू कड लावलीस. गीतार्थाचा सोहळा करून आमच्या नेत्रांची पारणी फेडलीस. धन्य तुझा अवतार. ज्ञानेश्वरांनी सर्वांना मोठ्या प्रेमाने अभिवादन करून त्यांचा निरोप घेतला. जनसंमदर्दाने त्यांना अखेरचे वंदन करून त्यांच्या नामवाचा गगनभेदी असा प्रचंड जयजयकार केला. ज्ञानदेव नंतर समाधीस्थानाकडे वळले. श्री विठ्ठलांनी त्यांच्या कपाळी गंध लावून गळ्यात पुष्पहार घातला. यावेळी ज्ञानेश्वरांच्या मुखावरील तेजोबल अधिकच तेजाळले. त्यांचा एक हात निवृत्तीनाथांनी धरलेला आणि दुसरा प्रत्यक्ष पांडुरंगांनी. ज्ञानेश्वरांनी समाधीस्थानाला प्रदक्षिणा घालून ते आत शिरू लागले. सगळी सभा चित्रासारखी तटस्थ. कंठातून शब्द फुटेना, अंतःकरणे गहिवरली. सगळे लोक त्या कैवल्याच्या पुतळ्याचे डोळे भरून शेवटचे दर्शन घेत हो. अशाच प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा. धन्यवाद.